हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत ना? चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात या छोट्या शॉपिंग पासून झाली। काय काय आणलं तेही सांगते। त्याआधी इथे पहा, मी सर्व तयारी करून घेतलेली आहे। आज आहे 31 आणि त्यासाठी मी इथे स्पेशल अंडा बिर्याणी बनवायची ठरवली आहे। सो अंडी उकडून घेतली, कांदा टोमॅटो चिरून घेतलाय, मिरची कट करून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली आणि त्यानंतर लसूणही ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर इथे पहा, मी कुकरमध्ये मस्त तेल टाकलेलं आहे 2-3 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मिरची पावडर टाकायची आणि ह्या तेलामध्ये आपल्याला अंडी आहेत ना फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून अंड्याला एक छान कलर कोटिंग येतो आणि ते दिसायलाही छान दिसतात बिर्याणीमध्ये। त्यामुळे मी अंडी याच्यामध्ये फ्राय करून घेते। जास्त वेळ नाही, 5-1 सेकंद तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर हे अंडी काढून घ्यायची आणि या उरलेल्या तेलामध्येच आपल्याला लसूण टाकायचा आहे ठेचलेला। खूप छान टेस्ट लागते। लसूण आधी मस्त फ्राय करून घ्यायचा, त्यानंतर बाकीचेही मसाले टाकायचे तुम्हाला जे आवडतील वगैरे, तसे तेजपत्ता, बाकीचे अजून गरम मसाले, पण ते मला त्यावेळेस लक्षात नाही राहिलं म्हणून ते राहिले। सो मी मिरची टाकली, त्याच्यामध्ये कट केलेली 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर भरपूर असा कांदा, साधारण 3 कांदे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे कांदे मस्त असे सॉफ्ट होऊन द्यायचे। 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचे। सॉफ्ट झाले की लगेचच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटोही मस्त फ्राय करून घ्यायचा आणि त्यासोबत थोडी कोथिंबीरही टाकायची। छान वाटतं, म्हणजे एक वेगळा फ्रेग्रन्स येतो त्याच्यामुळे बिर्याणीला। आणि मी आज अर्धा किलोची बिर्याणी बनवणार, म्हणजे अर्धा किलो मी इथे बिर्याणी राईस घेतलेला आहे। स्वच्छ करून घेतला, स्वच्छ साफ करून घेतला, त्यानंतर धुवून घेतलेला आहे बिर्याणी राईस। आणि त्यानंतर मी इथे पहा, तेजपत्ता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे विसरली होती, सो तुम्ही सुरुवातीलाच टाका, पण मी आता टाकला। त्यानंतर हे मसाले, हळद, धना पावडर, काळी मिरी पावडर, घरचा मसाला, बिर्याणी मसाला आणि थोडं लाल तिखट, सर्व काही एकत्र मिक्स करून घेतलं। गरम पाणी करून ठेवले। आपले अंडी ही कोटिंगवाले तयार आहेत आणि इथे बिर्याणी राईससुद्धा धुवून तयार आहे। सो चला पटकन आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलं आणि मस्त असं ते मिक्स करून घ्यायचं। तांदूळ मिक्स केल्यावर असा कलर येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे। पाणी तुमच्या तांदळाच्या नुसार, आवश्यकतेनुसार घेऊ शकता तुम्ही। तर पाणी टाकल्यानंतर मी इथे टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपलेले कोट केलेले अंडी। सो हे सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। खरं तर मार्गशीर्ष महिन्यानंतर पहिल्यांदाच नॉनव्हेज बनवलं होतं आणि तेही अंडी। मला तसं नॉनव्हेज आवडत नाही आणि अंडी भरपूर आवडतात। सो अशी अंडा बिर्याणी माझी फेवरेट अशी तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे। 3 शिट्ट्या झाल्या की आपला हा मस्त असा अंडा बिर्याणी राईस तयार होतोय आणि खोलल्यानंतर तर काय टेक्स्चर आलं होतं, काय सांगायचं तुम्हाला, मस्तच वाटत होतं। म्हणजे तुम्हाला सांगते, ही कुकर खोलल्यानंतर मला स्वतःवरती असं प्राऊड वाटत होतं की वाव, ही बिर्याणी मी बनवली आहे। सो तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करताना मला त्याहूनही जास्त आनंद झालेला आहे। नक्की एकदा अशा प्रकारे बिर्याणी बनवून पहा आणि कशी झाली तेही मला नक्की एकदा कमेंट करून सांगा। सो एकदम सोपी झटकीपट बनणारी अंडा बिर्याणी आपली तयार आहे। टेस्टलाही अप्रतिम झाली होती। कशी वाटली आजची व्हिडिओ तुम्हाला? नक्कीच आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्सही मला कळवत जा, जेणेकरून मला कळेल की माझ्या व्हिडिओज कशा आहेत, तुम्हाला आवडत आहेत, नाही आवडत आहेत, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत नक्की सांगा। बाकी माझ्या अहोंना तर बिर्याणी भरपूर आवडली। तुमच्याही कमेंट्स मला नक्की कळवा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।